निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान हे वाक्य किमान 4 वर्ष आपण सगळे ऐकत आलेलो आहोत. महाराष्ट्र कसा प्रगतीपथावरती आहे हे सांगणारे नवनवे आकडे आपल्याला सांगितले जात आहेत. महाराष्ट्रामधल्या उद्योगांमध्ये येणारी गुंतवणूक आणि त्याचे आकडे सर डोळे विस्फारायला लावणारे असेच आहेत. पण या सगळ्यामध्ये जेव्हा बातमी येते की महाराष्ट्रात आपल्या राज्यात गेल्या 5 वर्षात 36,211 उद्योग बंद पडलेत आणि त्यात मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरातील उद्योगांचा सुद्धा समावेश आहे, मोठ्या संख्येने समावेश आहे, तेव्हा ही बाब गंभीर असते. म्हणजे विरोधकांनी केलेली टीका किंवा आरोप याच्या पलीकडची गोष्ट या निमित्तानं आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. कारण जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती उद्योग बंद होत असतात तेव्हा याचा थेट संबंध हा अनेकांच्या रोजगाराशी असतो आणि पर्यायानं त्यांच्या जगण्याशी असतो. त्यामुळे जेव्हा आपण हे समजून घेऊ तेव्हा नेमकं चित्र काय आहे महाराष्ट्रामधल्या उद्योग जगताचं हे आपल्या समोर उभं राहील आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे आपल्याला पडायला हवेत असे प्रश्न आपल्याला पडतील. शिवाय राज्यामधलं नगरविकास खातं जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि उद्योग खातं जे उदय सामंत यांच्याकडे आहे, ही खाती नेमकी करतायत काय हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडेल का ते पुढे लक्षात येईल. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघता. आता राज्यात 36,000हून अधिक उद्योग बंद पडल्याची बातमी आली कुठून हा प्रश्न इथं जास्त महत्त्वाचा आहे. तर ही बातमी आली थेट दिल्लीतून, लोकसभेच्या सभागृहामधून आणि त्यामुळे सुद्धा याचं गांभीर्य मोठं आहे. ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधल्या उद्योगांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता आणि यावरती जे उत्तर केंद्र सरकारकडनं देण्यात आलं त्या उत्तरातनं समोर आलेली ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी काय सांगते तर 2019 ते 2024 या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या 36,211 कंपन्या या बंद पडल्यात. यामध्ये मुंबईत सगळ्यात जास्त कंपन्या आहेत. मुंबईमधला आकडा दिसतो 12,009 इतका. तर त्या पाठोपाठ पुण्यामधली संख्या दिसते. पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद पडल्या आणि ठाण्यामध्ये 4,704 उद्योग बंद पडल्याची माहिती ही स्वतः केंद्र सरकारनं या उत्तरामध्ये दिलेली आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्याजोगा आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या बंद किंवा नोंदीतनं बाहेर गेलेल्या कंपन्यांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाणे या 3 मोठ्या औद्योगिक व्यावसायिक केंद्रांची संख्या ही मोठी आहे. जसा मी उल्लेख केला, आधी मुंबईचा नंबर, मग पुण्याचा नंबर आणि मग ठाण्याचा नंबर लागतोय. आता या आकड्याचा विचार करत असतानाच त्यातली एक तांत्रिक बाजू सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे समोर ठेवावी लागेल. ती काय आहे तर कॉर्पोरेट मंत्रालयाच्या भाषेत 36,211 कंपन्या बंद पडल्या. यात लिक्विडेशन, डिझॉल्युशन आणि स्टॉक ऑफ झाल्या आहेत असा उल्लेख आहे. आता या सगळ्याचा अर्थ हा एकच असू शकत नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एखादी कंपनी ही दीर्घकाळ निष्क्रिय असू शकते, काही कंपन्या या कायदेशीर प्रक्रियेमधनं बंद होऊ शकतात, तर काही कंपन्या या मर्जर किंवा रिस्ट्रक्चरिंगमुळे बंद होऊ शकतात. त्यामुळे आता केंद्रानं फक्त हा आकडा सांगितलेला आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या मागचं कारण केंद्राने सांगितलंय का तर त्यामागचं कारण केंद्रानं सांगितलेलं नाही. शिवाय किती लोक यामुळे बेरोजगार झाले, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या याबाबतचा सुद्धा आकडा समोर आलेला नाही आहे. पण या सगळ्याला आधार देणारी एक अगदी ताजी बातमी ही पुण्याच्या चाकण MIDC मधनं समोर येते. त्यामुळे या मोठ्या आकड्याचा भाग म्हणून आपल्याला या बातमीकडे बघावं लागेल, ही बातमी समजून घ्यावी लागेल. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नगरविकास खातं जे एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि उद्योग खातं जे उदय सामंत यांच्याकडे, या दोन्ही खात्यांचा कसा संबंध या मोठ्या आकडेवारीशी आपल्याला लागताना दिसतोय. चाकणमध्ये काय घडलंय ते आधी बघूयात. आता चाकणमध्ये काय घडलंय तर चाकण MIDC मधल्या तब्बल 20 कंपन्या या चाकण MIDC मधनं स्थलांतरित होऊन तिकडे सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा MIDC मध्ये जाण्याच्या विचारामध्ये आहेत. फक्त या बातमीपुरतं या गोष्टीचं आपण स्वरूप नको बघूयात, कारण प्रशासकीय पातळीवरती सुद्धा खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरित होण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता 20 कंपन्या हा आकडा आपण जेव्हा 36,211 कंपन्यांविषयी बोलतोय तेव्हा त्या तुलनेमध्ये 20 कंपन्या हा आकडा स्वाभाविकपणे कमी वाटू शकतो. तरी सुद्धा त्यामागचं गणित हे मोठं आहे आणि ते गणित इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जेव्हा 20 कंपन्या या एका MIDC मधून दुसऱ्या MIDC मध्ये स्थलांतरित होत आहेत तेव्हा हा फटका
साधारणपणे 1000 कोटी रुपयांचा असू शकतोय. याच्या पलीकडे जवळपास 4000 कर्मचारी यामुळे बेरोजगार होऊ शकतात. आता याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा, जेव्हा 36,211 कंपन्या या राज्यामध्ये 5 वर्षात बंद झाल्या असं आपण म्हणतो, तेव्हा त्यातनं होणारं आर्थिक नुकसान किती मोठं असेल आणि त्याच्याबरोबरच त्यातनं बेरोजगार होणाऱ्यांची संख्या किती मोठी असेल, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता याच्या पलीकडे आणखी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर चाकण MIDC मधनं या कंपन्या ज्या कारणासाठी स्थलांतरित होऊ पाहत आहेत, ते कारण इथं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यातनं पुढे बरेच प्रश्न तुम्हाला पडतील. आता हे स्थलांतर का होत आहे, तर सातत्यानं गेली काही वर्ष चाकण MIDC मधले उद्योजक हे सरकारकडे वारंवार तक्रारी करतात. या तक्रारी कशा संदर्भातल्या आहेत, तर या तक्रारी आहेत खराब रस्ते, पाणी, वीज, सुरक्षा, पार्किंग या सगळ्या मूलभूत गोष्टींबाबतच्या, ज्या कुठलाही उद्योग उभा राहण्यासाठी आवश्यक असतात. आता इतकी वर्ष या सगळ्या उद्योजकांनी तक्रारी केल्यानंतर सरकारनं काहीच केलं नाही का, तर तसं नाही. सरकारनं केलं. सरकारनं आश्वासन दिलं. मे 2025 मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण MIDC मधल्या काही उद्योग प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये सगळ्या उद्योग प्रतिनिधींनी आपल्या या सगळ्या समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या आणि त्यानंतर मंत्री महोदयांनी काही आश्वासनं दिली. चाकणमध्ये CCTV आणि स्ट्रीट लाईट बसवण्याचं काम सुरू आहे. जवळपास 650 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी केली जात आहेत. शिवाय पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं, कामगारांसाठी रुग्णालयासाठी जागा देण्याचं, ट्रकसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचं आणि वाहतूक सुरळीत करण्याचं आश्वासन हे सरकारकडनं त्यावेळी दिलं गेलेलं आहे. आता पुढची गंमत बघा, 12 ऑगस्टला अगदीच या सगळ्या उद्योजकांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधनं त्यांनी आपल्या याच सगळ्या व्यथा सरकारसमोर मांडल्या. या पत्रकार परिषदेमध्ये हे उद्योजक काय म्हणाले, तर आमच्याकडून टॅक्स घेतला जातो, लाईट बिल घेतलं जातं, विविध शुल्क घेतली जातात, मग त्या बदल्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणं ही सरकारची आणि यंत्रणांची जबाबदारी नाही का? काही उद्योजकांनी तर स्पष्ट सांगितलं की रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की कामगारांना घरी पोहोचायला 2-2, 3-3 तास लागतात आणि त्यामुळे प्रत्येक शिफ्ट 20-20 मिनिटं उशिरा सुरू होते. आता याच सगळ्या गोष्टींना कंटाळून या कंपन्या म्हणतायत की आम्ही स्थलांतर करू. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एक कंपनी स्थलांतर करत असते तेव्हा काय बदलतं आणि काय बिघडतं. कंपनी जागा बदलते तेव्हा तिच्यासोबत सप्लायर बदलतो, ट्रान्सपोर्टर बदलतो आणि पर्यायानं इतकी वर्ष जी एक साखळी तयार झालेली असते ती साखळी पूर्णपणे विस्कळीत होते. आणि हे होतं एका कंपनीच्या बाबतीत. पण जेव्हा चाकणमधनं आपण खरंच गृहीत धरलं की 20 कंपन्या या स्थलांतरित होणार आहेत, तेव्हा इंडस्ट्रियल क्लस्टरची आर्थिक घडी यामुळे स्वाभाविकपणे विस्कटू शकते. आर्थिक नुकसान आणि त्याबरोबरच हजारो लोकांचा रोजगार जाणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता ही परिस्थिती झाली. आता बघूयात की विरोधक या सगळ्यामध्ये नेमके काय आरोप करतायत. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला. आदित्य ठाकरे म्हणतात की नवीन कंपन्या आणण्यावर भर न देता राज्यात आधीपासून कार्यरत असलेल्या कंपन्यांसाठी नियम सुलभ करणं, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं आणि भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्माण करण्याची गरज ही आदित्य ठाकरे व्यक्त करतात. चाकण, हिंजवडी, पिंपरी चिंचवड आणि नाशिक MIDC सारख्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमध्ये नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या समस्या असल्याचा आरोप हा आदित्य ठाकरे यांच्याकडनं करण्यात आला. एक गोष्ट लक्षात घ्या, आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी उद्योग मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे ते अशा पद्धतीनं जेव्हा आरोप करतात तेव्हा विरोधकांचे आरोप याच्या पलीकडे सुद्धा याचं एक वेगळं महत्त्व आहे. तर राजाभाऊ वाजे ज्यांनी हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केलेला होता, त्यांनी नवीन गुंतवणूक राज्यामध्ये यावी यासाठी सरकारने प्रयत्न करणं चुकीचं नाही, पण त्याचवेळी राज्यातील विद्यमान उद्योगांची स्थिती काय आहे याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचं राजाभाऊ वाजे यांनी म्हटलेलं. तर मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या भागांमध्ये उद्योगांसाठी पाणी, वीज, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. असं असताना सुद्धा या भागांमध्ये कंपन्या बंद पडत आहेत. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे राजाभाऊ वाजे यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यावरनं थेटपणे टीका राज्य सरकारवरती केलेली दिसते. आता विरोधकांची टीका आणि आरोप म्हणून सुद्धा याच्याकडे बघता येईल, पण तसं केल्यामुळे प्रत्यक्षात राज्यामध्ये बंद पडलेल्या उद्योगांचा आकडा लपणार आहे का? किती लोकांनी या सगळ्या काळामध्ये आपल्या नोकऱ्या गमावल्या या प्रश्नाचं नेमकं उत्तर मिळणार आहे का? तर तसंही नाही आहे. जेव्हा मुंबई, ठाणे आणि पुणे
यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये केवळ पायाभूत सुविधा नाहीत या कारणामुळे जर उद्योग स्थलांतरित होत असतील, बंद पडत असतील, तर राज्याचं नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खात्याबाबत गंभीर नाही आहेत का, या प्रश्नांबाबत गंभीर नाही आहेत का, हा प्रश्न पडतो. याच्या पलीकडे दावोसमधल्या गुंतवणुकीचे आकडे सांगण्यासाठी ज्या तत्परतेनं, ज्या त्वरेनं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे माध्यमांसमोर येतात, त्याच तत्परतेनं या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी, या प्रश्नांवरती बोलण्यासाठी उद्योगमंत्री का येत नाही, हाही प्रश्न पडतो. या सगळ्या आकड्यांमुळे काय झालंय, 36,211 उद्योग बंद पडले असा एक मोठा आकडा जेव्हा माध्यमांमध्ये समोर येतो, तेव्हा या आकड्यामुळे एक प्रगतीचा जो फुगा फुगवला गेलेला आहे मागच्या काही वर्षामध्ये, तो फुटल्याची जाणीव हा आकडा करून देतो. आणि त्यामुळेच या सगळ्याकडे आपल्याला गांभीर्यानं बघावं लागणार आहे. विकास पुरुष अशी प्रतिमा बनवण्याच्या तयारीत असलेल्या सगळ्या मंत्र्यांना भानावर आणणारे ही आकडे आणि ही बातमी आहे. खरं तर त्या दृष्टीने याच्याकडे बघावं लागेल. आपण सर्वांनी सुद्धा याचा त्याच गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. अर्थात या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जरूर सांगा. खरंच राज्य सरकार आणि संबंधित खाती ही राज्यातल्या उद्योग जगताकडे गांभीर्यानं बघत नाही आहेत का, याविषयीचं तुमचं मत कमेंट सेक्शनमधनं सांगा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोलभिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.